नियमांवर बोट ठेवून वागणाऱ्या बुलढाणेकरांचा वाहन चालवताना बेशिस्तपणा हळूहळू वाढत असल्याचं कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय। शहर वाहतूक शाखेनं 13 दिवसात 16,000 बेशिस्त वाहने ताब्यात घेऊन 5,97,000चा दंड वसूल केलाय। या मावळत्या वर्षात वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या तब्बल 68,358 वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत सुमारे 1.5 कोटी रुपयांचा दंडही वसूलण्यात आलाय। बुलढाणा शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे। वाहन संख्येच्या विस्फोटामुळे आधीच सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत। काही बेशिस्त वाहन चालकांची त्यात भर पडू लागली आहे, त्यामुळे जागोजागी अपघात होऊन वाहन कोंडी होत आहे। काही ट्रॅफिक पोलीस देखील कर्तव्याला बगल देत असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचं झालंय। दरम्यान जिल्ह्यातील बेशिस्त वाहतुकीला लगाम लावून त्यांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा वाहतूक शाखेनं 1 जानेवारी 2019 ते 16 डिसेंबर 2019 पर्यंत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या 68,358 वाहनांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल 1,22,43,900 रुपयांचा दंडही वसूल केला। त्यामुळे शासनाच्या तिजोरीत कमालीची भर पडली। ही कारवाई 31 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे। वाहतूक शाखेची ही कारवाई बेशिस्त वाहनधारकांना लगाम लावणारी असली तरी अद्यापही बेताल वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाला आणखी प्रयत्न करावे लागणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या इसमांविरुद्ध दिनांक 7/12/2019 पासून मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 7 तारखेपासून आज पावेतो जवळजवळ 15,900 केसेस करण्यात आलेल्या असून 5,97,000 इतका दंड वाहन चालकांकडून वसूल करण्यात आलेला आहे। तसेच या वर्षामध्ये वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या एकूण 70,000 केसेस जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यामधून जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचा दंड हा नागरिकांकडून वसूल करण्यात आलेला आहे। याद्वारे जिल्ह्यातील वाढत्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतूकधारकांमध्ये शिस्त लागण्यासाठीचा हा प्रयोजनार्थ हे सगळे केसेस करण्यात आलेला आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।